2019 मध्ये दडले का याबद्दल आपण चर्चा करतोय, त्यातल्या राजकीय घडामोडी आपण जाणून घेतोय, त्याबद्दल आपल्या मनातले जे प्रश्न त्याची उत्तरं मिळवण्याचा प्रयत्न करतोय या भविष्यवेत्त्यांकडनं। अर्थात मी या मुद्द्यावरती येणार आहे की 2018 हे वर्ष आपल्या महाराष्ट्राकरता, आपल्या महाराष्ट्रातल्या बळीराजाकरता खूप कठीण गेलं। याचं कारण दुष्काळ, जे पेरलं ते उगवलं नाही, जे पाऊस नाही म्हणून जमीन नापेर राहिली, अशा सगळ्या परिस्थितीत शेतकरी गेलेला आहे, हातात काहीच येऊ शकलेलं नाही आणि या संकटात तो अपेक्षा करतोय की सरकारने त्यांना मदत करावी। त्या अर्थाने तशा घडामोडी घडताना आपण बघितल्या। पण 2019 हे वर्ष आपल्या बळीराजाकरता कसं असेल, सुरुवात करूयात पंडितजींपासून। पंडितजी, किसानों के लिए फार महत्त्वाचा मुद्दा आहे की यंदा जर तुम्ही बघितलं 2018 तर शेतकऱ्यांकरता खूप कठीण गेलं। तुम्ही तुमच्या दुर्बिणीतनं काय बघताय की कसं असणार हे वर्ष त्यांच्याकरता? देखिए, दो बातें यहाँ पर बहुत जरूरी है। भारत में महाराष्ट्र की बात करें तो महाराष्ट्र 60% टैक्स देता है। सबसे अमीर स्टेट आज जानी जाती है महाराष्ट्र, तब भी यहाँ पर किसान को हम बोलते हैं बली राजा। बड़े शर्म की बात है। एक सामान्य महाराष्ट्रीयन रेसिडेंट होने के नाते, मराठी होऊन पण मी मराठी आहे, काय माझा उदयकाल ये यहाँ पर हुआ है, इसलिए बहुत ही इमोशनल होकर, भावनात्मक होकर मैं अपनी कोई भी जो भी जितने भी हमारे नेता हैं उनसे प्रार्थना करता हूं कि ये बली राजा का नाम ही जब आता है तो मेरा मन क्रुधन हो जाता है। डेफिनेटली महाराष्ट्र 1 नंबर पर रहेगा। यहाँ पर अंबानी, बिरला, टाटा रहते हैं, उसके बावजूद भी हमको कोई देश, हमको यहाँ पर कम से कम 5 से 7 हजार किसान आत्महत्या करते हुए दिखाई देते हैं। ये तो मेरा रुदन था। अब आपकी बात के ऊपर मैं आता हूँ। जैसे ही शनि मकर राशि में आएगा तो डेफिनेटली महाराष्ट्र में ऐसी घटनाएं जो हैं वो 5% रह जाएंगी। वो अभी समय है, 1 साल पड़ा है। अगले साल की बात करें तो ये कष्ट जो है मार्च से लेकर अक्टूबर तक 50% कम हो जाएगा। देवेंद्र फडणवीस ही एक बहुत बड़ा, आज राहुल ने तो जो बोला था वो कर दिया, इंप्लीमेंट हुआ कि नहीं वो देखना पड़ेगा। यहां भी कहते हैं मगर इंप्लीमेंट होगा कि नहीं। मगर डेफिनेटली 22 मार्च के बाद में महाराष्ट्र में कुछ ऐसे निर्णय मुख्यमंत्री लेंगे, केंद्र जिसको सपोर्ट करेगी, कि ये बली राजा की जो कहानी है वो खत्म हो जाएगी और महाराष्ट्र में किसान सुखी होगा, गरीब संपन्न होगा और महिलाओं का उदयकाल होगा। पीक पानी, पाउस इस बार अच्छा रहेगा। इस बार पाउस अच्छा रहेगा। जैसे विदर्भा में हमेशा, यहाँ लातूर साइड में, मराठवाड़ा में का लैटिट्यूड लॉन्जिट्यूड देखते हैं तो वहां पे यहाँ इस साल इतनी बारिश के बावजूद भी वहां पे लोग पानी को तरस रहे हैं। मगर कहीं ना कहीं महाराष्ट्र में इस बार जो है पानी की कोई तंगी नहीं रहेगी, पानी के लिए किसान को तकलीफ नहीं होगी। मगर शरद पवार जैसे दिग्गज नेता जो कृषि मंत्री थे, जिन्होंने बहुत सी नदियां नहरें निकाली, डेफिनेटली वो आगे आकर वापस महाराष्ट्र के उद्धारीकरण के लिए काम करेंगे। उनकी कुंडली के हिसाब से भी दिखाई दे रहा है। वो अभी से वैसे भी वो सुझाव दे रहे हैं, बातचीत उनकी भी चल रही है। बिल्कुल। प्रीती, तुमच्याकडे येतो। तुमचं या बाबतीतलं ग्रहांचं गणित काय सांगतंय की शेतकऱ्यांकरता 2019 हे वर्ष काय असेल? शेतकऱ्यांसाठी खरंच छान जाणार आहे 2019। थोडासा मराठवाडा जो भाग आहे की जिथे थोडा वृक्ष भाग आहे, पाऊस तसंही पर्जन्यमान कमी आहे, ते त्या मानाने चांगल्या स्वरूपात जाईल। 93% ते 97% पाऊस पडण्याची शक्यता आहे। आणि जे काही फडणवीस सरकारने शेततळीची प्रकल्प केला होता की शेतकऱ्याला त्याच्या शेतातच पाणी मिळालं पाहिजे, तर त्याचा बेनिफिट त्या मानाने आता चांगला होईल। आणि ऑक्टोबर नंतर इंडस्ट्रियल क्षेत्र सुद्धा वाढेल आणि कुठे ना कुठेतरी शेतकरी आता बऱ्यापैकी चांगला काळ बघणार आहे। अर्थातच म्हणजे मार्च एप्रिल नंतर माझ्या मते जे काही निवडणुका होतील त्यानंतर सुद्धा शेतकऱ्यांसाठी काही खूप चांगले निर्णय महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार घेणार आहे। एक तर कर्जमाफी असेल त्याच्यात संपूर्णपणे, हो, सरसकट कर्जमाफी सारखा, किंवा शेतकऱ्यांना नवीन काही पॉलिसीज देणं आहे किंवा खूप सपोर्ट देणं आहे, किंवा अशा काही स्कीम आणल्या जातील की ज्याच्यातनं शेतकऱ्याला हमी भाव चांगला मिळेल, जो आज मिळताना दिसत नाहीये। आणि कुठेतरी जे काही कर्मचारी, जो शेतकऱ्यांपर्यंत लाभ पोहोचत नाही,
जिथे मध्येच म्हणजे गाळप होतं त्याचं आणि मध्येच तो लाभ कुठेतरी निघून जातो आणि शेतकऱ्याला म्हणजे केंद्रातनं किंवा राज्य सरकार डिक्लेअर करतं पण योजना येत नाही, त्या मात्र आता इम्प्लिमेंट होतील असं तुमच्या ग्रहांच्या अर्थातच असं काहीतरी अंकुश लावण्यात यशस्वी होईल सरकार. जसं आपण प्रायव्हेट मध्ये बघतो की टार्गेट दिलं जातं की हे टार्गेट तुम्हाला कंप्लीट करायचंय आणि त्याप्रमाणे काम करा, तसं मे बी टार्गेट कर्मचाऱ्यांना दिलं जाईल की आम्हाला माहिती नाही, तुम्ही पगार घेतात, टार्गेट कंप्लीट करा आणि शेतकऱ्यांपर्यंत किती शेतकरी, कोण शेतकरी, आम्हाला प्रत्यक्ष लाभ दाखवा. अच्छा, तर असं काहीतरी चांगल्या योजना आणल्या जातील की ज्या फक्त कागदावर राहणार नाहीत, अगदी नाचवले जाणार नाहीत, कुठेतरी खालपर्यंत जाईल ते. तुमचे कार्ड काय सांगतात? कार्ड असे आलेले आहेत, साधारण क्वीन ऑफ पेंटॅकल्स हे कार्ड आहे आणि हे कार्ड एकंदर सगळी जर कार्ड पाहिली आपण तर त्याच्यात हे शेवटचं कार्ड सुद्धा क्वीन ऑफ सोर्ड्स आहे. साधारणपणे दुष्काळजन्य थोडंसं वातावरण असलं तरीही काही कार्ड्स असे आहेत की त्याच्यावरती मात करू शकणार आहे आपण. म्हणजे मागचं काही वर्ष पाहता स्ट्रेंथ म्हणजे थोडंसं हँडल करण्यासारखं वातावरण राहील आणि सामाजिक आणि राजकीय याच्यातला महिला वर्ग शक्यतो पुढे येताना दिसतो. म्हणजे याच्या आधीची जर आपण राजकीय किंवा सामाजिक गणित पाहिली तर तिथं महिला वर्ग तेवढा आपल्याला ऍक्टिव्ह दिसला नाही. मात्र 2019ला सुप्रिया सुळेताई असतील किंवा इतर महिला ज्या पक्षाच्या ज्या महिला आहेत त्या कदाचित पुढे येऊन काहीतरी चांगल्या गोष्टी राबवण्याची शक्यता खूप जास्त, शेतकऱ्यांच्या अनुषंगाने किंवा महिलांच्या अनुषंगाने. ग्रामीण भागातली जी महिला आहे तिचे पाण्याचे प्रश्न असतील, शिक्षणाचे असतील किंवा इतर असतील, त्या अनुषंगाने काही गोष्टी खूप पॉझिटिव्ह होताना दिसतील. राजकारणाच्या व्यतिरिक्त आपण जे पाणी संघटना जी काही काम करते आता तर त्या तशा काही चळवळी निर्माण होतील आणि पाण्याचा जो प्रश्न आहे तो साधारणपणे महाराष्ट्रातला 80% सुटताना दिसतोय. फारच महत्वाचा मुद्दा आहे. मी सोलापुरात गेलो, तुम्ही परिस्थिती बघितली आहे, फारच भीषण आहे. मारटकर सर, 2019 हे वर्ष आमचं असेल असं शेतकरी हक्काने म्हणू शकतो का? नाही, दुर्दैवाने थोडंसं माझं मत वेगळं आहे. आपण मागच्या धनुरास महाराष्ट्राचे आहे तर आपण मागच्या वर्ष धनुराशीमध्ये शनी आहे, हो पुढच्या वर्षी पण राहतोय, बरोबर. त्यामुळे तिथं दुष्काळ आहे बरं का. फक्त आणखी ॲडिशनल काय होतंय की राहू सुद्धा त्या ठिकाणी, राहू केतू सुद्धा धनुराशीमध्ये येता येते आणि गुरु 12 आहे धनुराशीला. ह्या सगळ्या प्रदूषणमुळे महाराष्ट्रामध्ये मागच्या वर्षीपेक्षा पुढच्या वर्षी दुष्काळ जास्ती राहील, ही ग्रहस्थितीनुसार दिसते. दुसरी आपण संक्रमण कुंडली जर बघितली तर आम्ही याच्यासाठी कर्क संक्रमण वापरतो, जी 14-15 जुलैची पत्रिका आहे. त्याच्यामध्ये लग्नस्थानात शुक्र आणि राहू असे युती आहे आणि धनस्थानात रवी मंगळ कर्क राशीमध्ये. मंगळ हा अग्नितत्वाचा ग्रह आहे. कर्क राशी आणि शुक्र हे जर पापग्रहांनी युक्त असतील तर त्यावर्षी पाऊस कमी होतो. ह्या वर्षीच्या तुलनेने 19चा पर्जन्यमान हे जास्ती कटकटीचं राहू शकतं, जास्ती दुष्काळाचं राहू शकतं. काही प्रमाणात जो उत्तरार्ध आहे तो दिलासादायक असणार आहे. कदाचित जर निवडणुकीवरती याचा परिणाम होणार असेल तर कमी पावसाचा पण फटका युती सरकारला बसू शकतो आणि त्याच्यामुळे नाराज होणारे लोक किंवा शेतकरी, कारण किती कर्जमाफी केली तरी ती कमी पडणार किंवा दुष्काळ जाहीर केला तरी त्याच्यामध्ये समाधान होणार नाही, त्यामुळे याचा फटका युती सरकारला बसू शकतो. दुर्दैवाने पुढच्या वर्षी आत्ताच्या पेक्षा वाईट परिस्थिती दिसते. तुमची गणितं सांगतायत अगदी. तर प्रत्येकाची वेगवेगळी मतं आहेत दुष्काळाच्या विषयाला घेऊन महाराष्ट्र शेतकऱ्यांच्या बाबतीत. पण आपण अशी शुभेच्छा व्यक्त करूयात, अशी प्रार्थना करूयात की 2019 हे वर्ष आपल्या बळीराजासाठी फार उत्तम असू दे. भरपूर पीक, पाणी या सगळ्या गोष्टी असणं फार आवश्यक आहे, तेही त्याला मिळू देत. की घडामोडी या घडत असतात त्याच्याकडे आपण सकारात्मक दृष्टीने बघायला हवं, त्यातनं ऊर्जा घ्यायला हवी. यात काही एक शंका नाही की 2019 या वर्षाचं स्वागत करत असताना हे वर्ष आपल्या सगळ्यांसाठीच खूप मोठमोठ्या घडामोडींचं आहे, खूप चांगली ऊर्जा देणार आहे. त्यातली ऊर्जा घ्या आणि छानपैकी कसं आपण पुढे जाऊ शकतो या दृष्टीने विचार करा. न्यूज 18 लोकमतच्या सगळ्या दर्शकांना 2019च्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आज आपण इथेच थांबूयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.